नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लव्ह जिहादचे फंडिंग रोखण्याचं आवाहन. किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस पेट. नाशिक शिरोलीचा मास्टरमाइंड एकच. लव्ह जिहादला होणारे फंडिंग रोखणं हे पोलीस प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून याचा तपास करावा, अशा सूचना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्याशी बोलताना केले. राज्यात 6 ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सखोल माहिती घेत असून अशा घटकांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पुलाची शिरोली येथील शाहिद सनते आणि शाहरुख देसाई या 2 तरुणांनी 15हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असतानाच सोमय्या यांनी आज शिरोली MIDC पोलीस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणातील तपासाची माहिती घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, आमदार अशोकराव माने यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पुलाची शिरोली ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रकरणात पोलीस प्रशासन कठोर कायदेशीर कारवाई करत असून ग्रामपंचायत प्रशासनानंही संबंधितांवर कारवाईचा फास आवळला आहे. नागरिकांनी संयम राखावा, अफवांना बळी पडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन खासदार दर्शील माने यांनी केलं आहे. खासदार माने यांनी शिरोलीस भेट दिली.